हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर सेशनला सुरुवात करूया. त्याआधी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या. आता आज आपण सुरू करूया आणि घेऊया 3 जुलैच्या इम्पॉर्टंट न्यूज. 3 जुलैच्या इम्पॉर्टंट न्यूज घेणार आहोत आपण. तर फर्स्ट न्यूज आहे आपली, तर इंडिया गेट्स वन ऑफ द काय मोस्ट पॉवरफुल नॉन न्यूक्लिअर बॉम्ब 2x लिथल दॅन किती आहे TNT. तर TNT पेक्षा काय आहे ते 2x लिथल आहे. तर बघूया सविस्तर न्यूज. तर सिग्निफिकंट ऍडव्हान्समेंट फॉर द आर्मी. ओके, तर इंडियन नेव्हीने काय केलेलं आहे, सक्सेसफुली डेव्हलप आणि सर्टिफाईड केलेलं आहे. सक्सेसफुली डेव्हलप आणि सर्टिफाईड कोणी केलेलं आहे, इंडियन नेव्हीने. कशाचं, एक न्यू एक्सप्लोजिव्ह आहे. न्यू एक्सप्लोजिव्ह त्याचं नाव आहे सिबेक्स 2. ओके, सिबेक्स 2 हे नवीन एक्सप्लोजिव्हचं नाव आहे. याचं सक्सेसफुली डेव्हलपमेंट आणि सर्टिफाईड केलेलं आहे इंडियन नेव्हीने, जे की काय आहे 2.01 टाइम्स ग्रेटर आहे, जे की स्टँडर्ड TNT आहे त्याच्या 2.01 ग्रेटर लिथली आहे ती. ओके, TNT म्हणजे काय आहे, ट्राय नायट्रोटोलिन. ट्राय नायट्रोटोलिन जे शॉर्ट फॉर्म आहे त्याला TNT म्हणत असते आणि त्या स्टँडर्ड TNT पेक्षा 2.01 टाइम्स लिथल आहे सिबेक्स 2. ओके, सिबेक्स 2 हे काय आहे, नवीन एक्सप्लोजिव्ह जे की डेव्हलप आणि सर्टिफाईड केलेलं आहे इंडियन नेव्हीने. तो आणखी कोणी डेव्हलप केलेलं आहे, म्हणजे हे जे हाय परफॉर्मन्स एक्सप्लोजिव्ह आहे जे आहे सिबेक्स, डेव्हलप बाय सोलार इंडस्ट्रीज. सोलार इंडस्ट्रीजने डेव्हलप केलेलं आहे आणि काय ते मोस्ट पॉवरफुल नॉन न्यूक्लिअर एक्सप्लोजिव्ह इन द वर्ल्ड. वर्ल्ड मधलं मोस्ट पॉवरफुल आणि नॉन न्यूक्लिअर एक्सप्लोजिव्ह आहे ते. तर हे जे एक्सप्लोजिव्ह आहे याच्यामुळे काय एनहान्स होणार आहे, तर सिग्निफिकंटली पोटेन्शियल जे आहे ते एनहान्स होणार आहे. कशाचं, डिस्ट्रक्टिव्ह पॉवर ऑफ बॉम्ब, आर्टिलरी, शेल्स आणि वॉरहेड्सचं. तर वॉरहेड, आर्टिलरी, शेल्स आणि बॉम्ब्स यांचं डिस्ट्रक्टिव्ह पॉवर जे आहे त्याला एनहान्स मिळणार आहे. पोटेन्शियल एनहान्स होणार आहे त्याचं विदाउट एक्स्ट्रा वेट. तर एक्स्ट्रा वेट न त्याच्यावर ऍड करता ते एनहान्स होणार आहे या सिबेक्स 2 या एक्सप्लोजिव्ह मुळे. नेम सिबेक्स 2 हे काय आहे, दिस एक्सप्लोजिव्ह हॅज बीन इव्हॅल्युएटेड, टेस्टेड अँड सर्टिफाईड बाय. तर कोणी सर्टिफाईड केलेलं आहे, इव्हॅल्युएट केलेलं आहे, टेस्ट केलेलं आहे आणि सर्टिफाय केलेलं आहे इंडियन नेव्हीने. कोणाच्या अंडरमध्ये, अंडर इट्स डिफेन्स एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम. तर डिफेन्स एक्सपोर्ट प्रमोशन स्कीमच्या अंडरमध्ये इंडियन नेव्हीने इव्हॅल्युएट, टेस्ट आणि सर्टिफाईड केलेलं आहे जे नवीन एक्सप्लोजिव्ह आहे सिबेक्स 2 याला. ओके, सो मोस्ट कन्व्हेन्शनल वॉरहेड्स जे आहे वर्ल्ड वाईड हॅव अ TNT इक्विव्हॅलंट रेंजिंग फ्रॉम 1.25 to 1.30. तर करंटली जे मोस्ट पॉवरफुल कन्व्हेन्शनल एक्सप्लोजिव्ह आहे ते इंडियामध्ये यूज करण्यात येत आहे ते आहे ब्रह्मोस वॉरहेड हॅज TNT. तर ब्रह्मोस वॉरहेड जे आहे त्यामध्ये TNT इक्विव्हॅलन्स जे आहे अबाउट 1.50 यूज होत आहे इंडियामध्ये ते एक्सप्लोजिव्ह. आणि वर्ल्ड वाईड मध्ये TNTचे इक्विव्हॅलन्स किती आहे, रेंज त्याचा 1.25 to 1.30 आणि ब्रह्मोस मध्ये 1.50 चा यूज करत आहे आपण इंडियामध्ये. सो ही न्यूज कशाबद्दलची होती की इंडियन नेव्हीने काय केलेलं आहे, सक्सेसफुली डेव्हलप केलेलं आहे आणि सर्टिफाय केलेलं आहे एक नवीन एक्सप्लोजिव्ह ज्याचं नाव आहे सिबेक्स 2. ओके, आणि ते काय आहे TNT पेक्षा 2.01 टाइम्स लिथल आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट न्यूज आहे, विश्वनाथ आनंद यांनी जिंकलेला आहे 10th लिओन मास्टर्स चेस चॅम्पियनशिप. तर बघून घेऊया आणखी त्यांनी कोणत्या कोणत्या वर्षी जिंकलेला आहे चॅम्पियनशिप. तर इंडियन चेस लेजेंड विश्वनाथ आनंद यांनी जिंकलेला आहे काय 10th लिओन मास्टर्स टायटल जिंकलेला आहे. आणि डिफीट कोणाला केलेला आहे, त्यांनी पराभूत कोणाला केलेला आहे, जेमी सँटोस यांना फायनल मध्ये त्यांनी डिफीट केलेला आहे विश्वनाथ आनंद यांनी. तो 51 इयर्स ओल्ड आहे आनंद. त्यांचे जे लास्ट 2 जे आहे गेम
ते शेकी स्टार्ट त्यांनी शेकी केलेलं होतं, पण जे लास्ट 2 गेम्स जे आहे त्यामध्ये त्यांनी विन केलेलं आहे. आणि नाव जे आहे वोन द इव्हेंट इन नॉर्थ वेस्ट स्पेन. नॉर्थ वेस्ट इव्हेंट जो आहे तो नॉर्थ वेस्ट स्पेन मध्ये झालेला आहे, तिथे त्यांनी जिंकलेला आहे. सोबतच त्यांनी आधी किती जिंकलेले आहे तर टोटल त्यांनी 10th लिओन चॅम्पियनशिप जिंकलेले आहे. तर कोणत्या कोणत्या वर्षी जिंकलेले आहे? 1996, 1999, 2000, 2001, 2005, 2006, 2007, 2011, 2016 आणि आता 2024 मध्ये त्यांनी हा त्यांचा 10th टायटल आहे. जे लिओन मास्टर्स चेस टूर्नामेंट आहे ते कुठे घेण्यात आलेलं आहे? लिओन सिटी ऑफ स्पेन इथे हेल्ड करण्यात आलेला आहे, आयोजित करण्यात आलेला आहे हा टूर्नामेंट, ज्याच्यामध्ये 4 प्लेयर्स हे सामील होते, म्हणजे त्यांनी पार्टिसिपेट केलेलं होतं 4 प्लेयर्सनी. ओके, टूर्नामेंट विच 4 प्लेयर्स. तर विश्वनाथ आनंद तर आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे. त्यांच्यासोबत आणखी कोणते दुसरे प्लेयर्स होते तर ते होते वर्ल्ड नंबर 4 रँक अर्जुन इरिगेस. तर वर्ल्ड नंबर 4th रँक जे आहे अर्जुन हे त्यामध्ये होते इंडियाचे वेसिलिन टोपालो ऑफ बल्गेरियाचे वेसिलिन होते आणि स्पेनचे जेमी सॅन्टोस लटासा. ओके, तर हे सगळे 4 प्लेयर्स होते ज्यांनी या टुर्नामेंट मध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं. आता फायनल मध्ये तर विश्वनाथ आनंद यांनी डिफीट केलेला आहे जेमी सॅन्टोस यांना. सेमीफिनाले मध्ये कोणाला केलेलं होतं? सो सेमीफिनाले मध्ये आनंदनी डिफीट केलेलं होतं वेसलिन टोपालो यांना, जे की आहे बल्गेरियाचे, आणि अर्जुननी लॉस्ट केलेला होता तो गेम. आणि कोण जिंकले होते त्यांच्या जागेवर? जेमी सॅन्टोस. सो म्हणजे सेमीफिनाले मधले आनंद हे जिंकले होते आणि अर्जुन सोबत खेळ खेळत तिथे जेमी सॅन्टोस हे जिंकलेले आहेत. म्हणून फिनाले मध्ये आनंद आणि जेमी या दोघांचा काय होता? राऊंड होता आणि यामध्ये आनंदनी जिंकलेला आहे, आनंदनी पराभूत केलेला आहे जेमी सॅन्टोस यांना. तो विश्वनाथ आनंद बद्दल बघून घेऊया थोडं बहुत काही. तर ऍट द एज ऑफ 15 इयर्स 15 वर्षाच्या त्यांच्या एज मध्ये त्यांनी काय होते ते यंगेस्ट इंडियन होते ज्यांनी अर्न केलेलं होतं इंटरनॅशनल मास्टरचं नाव. ओके, 15 वर्षाचं त्यांच्या एज मध्ये त्यांनी यंगेस्ट इंडियन झाले होते ते ज्यांनी इंटरनॅशनल मास्टरचा नॉर्म त्यांनी पटकावलेला होता, अर्न केलेला होता. सोबतच आनंद बिकेम इंडियाज फर्स्ट चेस ग्रँड मास्टर इन 1988. 1988 मध्ये आनंद काय झाले होते? इंडियाचे फर्स्ट चेस ग्रँड मास्टर झालेले होते. ही हॅज बीन वर्ल्ड चेस चॅम्पियन 5 टाइम. वर्ल्ड चेस चॅम्पियन ते 5 वेळा वर्ल्ड चेस चॅम्पियन आहे. फ्रॉम 2000 टू 2002, म्हणजे या काळामध्ये 2000 ते 2002 मध्ये काय झालेलं आहे? आनंद वॉज द FIDE वर्ल्ड चेस चॅम्पियन. तर 2000 ते 2002 या काळामध्ये आनंद काय होते? FIDE वर्ल्ड चेस चॅम्पियन होते. तर हे आनंद विश्वनाथ आनंद यांची काय आहे? हे जिंकलेले आहे, टायटल जिंकलेले आहे कशाचा? 10th लिओन मास्टर चेस चॅम्पियन त्यांनी जिंकलेला आहे. हा 10वा आहे त्यांचा. तसंच 1996 मध्ये त्यांनी स्टार्ट केलेलं होतं, त्यांनी जिंकलेलं होतं नॉर्थ वेस्ट स्पेन मध्ये. सोबतच कोणाला त्यांनी डिफीट केलेलं आहे तर जेमी सॅन्टोस यांना फायनल मॅच मध्ये त्यांनी डिफीट केलेलं आहे आणि जिंकलेले आहे टायटल 10th लिओन मास्टरचा. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट न्यूज आहे एअर इंडिया काय करणार आहे? सेटअप करणार आहे साऊथ एशिया लार्जेस्ट फ्लाइट ट्रेनिंग स्कूल. तर साऊथ एशियाचं लार्जेस्ट फ्लाइट ट्रेनिंग स्कूल जे आहे एअर इंडिया सेटअप करणार आहे. आणि कुठे सेटअप करणार आहे ते? विदर्भ मधल्या अमरावतीमध्ये, म्हणजेच अमरावतीमध्ये. ओके, विदर्भ मधल्या अमरावती म्हणजे आपल्या महाराष्ट्र मधला अमरावती. तो अमरावती इथे काय करणार आहे? एअर इंडिया सेटअप करणार आहे साऊथ एशियाचं लार्जेस्ट फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन. दिस FTO, हे जे FTO आहे फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन, यामुळे काय होणार आहे? काय स्ट्रेंथनिंग होणार आहे? तो स्ट्रेंथन होणार आहे अवेलेबल पायलट ट्रेनिंग कॅपॅसिटी इन इंडिया. ओके, तर एक्सपांड केलेला आहे. तर अमरावतीचं जे एअरपोर्ट रनवे आहे रिसेंटली त्याला एक्सपांड करण्यात आलेला आहे. आणि एक्सपांड कोणी केलेलं आहे ते? बाय स्टेट ओन महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी. तर
स्टेट ओन जी महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी आहे, तर त्यांनी अमरावतीचे जे एअरपोर्ट रनवे आहे त्याला एक्सपांड केलेलं आहे. The flying school will be operational by mid 2026. तर 2026 च्या मिड मध्ये काय होणार आहे, जे फ्लाइंग स्कूल आहे ते स्टार्ट होणार आहे आणि ऑपरेशन मध्ये येणार आहे, तेव्हा ते स्टार्ट होणार आहे. आणि तिथे 180 कमर्शियल पायलट्स काय होणार आहे, एव्हरी इयर 180 कमर्शियल पायलट्स तिथनं पास आउट होणार आहे तिथे ट्रेनिंग घेऊन. The FTO, the first by any Indian airline in an country, will have 31 single engine आणि 3 twin engine aircraft for training. तर 31 single engine आणि 3 twin engine aircraft कशासाठी, ट्रेनिंग साठी तिथे राहणार आहे कंट्रीमध्ये. The flying school will be spread over 10 acres. तर 10 एकर मध्ये जे आहे ते फ्लाइंग स्कूल पसरलेला आहे. 10 एकरचा आहे तो फ्लाइंग स्कूल जो ऑर्गनायझेशन यांनी जो सेटअप केलेला आहे करणार आहे तो टोटल 10 एकरचा आहे. त्याच्यामध्ये स्मार्ट क्लासरूम्स राहणार आहे, वर्ल्ड क्लास हॉस्टेल राहणार आहे, डिजिटलाइज ऑपरेशन सेंटर्स राहणार आहे आणि इट्स ओन मेंटेनन्स फॅसिलिटी ज्याच्यामुळे एलिव्हेट होणार आहे ऑपरेशनल एफिशियन्सी. तो फ्लाइंग स्कूल जी आहे ती 10 एकर मध्ये पसरलेली आहे. त्याच्यामध्ये तिथे स्मार्ट क्लासरूम आहेत, वर्ल्ड क्लास हॉस्टेल्स राहणार आहे, डिजिटलाइज ऑपरेशनल सेंटर सुद्धा आणि जे ओन मेंटेनन्स आहे ते फॅसिलिटी जे एलिव्हेट करेल ऑपरेशनल एफिशियन्सी. सो काय आहे, एअर इंडिया सेटअप करणार आहे, काय सेटअप करणार आहे, साऊथ एशियाचं लार्जेस्ट फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन. आणि कुठे करणार आहे ते, फ्लाइट ट्रेनिंग स्कूल ते करणार आहेत अमरावतीमध्ये सेटअप. ओके, नेक्स्ट न्यूज आहे इंडियन आर्मीचे जे कॉन्टिजंट्स आहे ते डिपार्ट झालेले आहे फॉर 13th एडिशन ऑफ इंडिया थायलंड जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज मैत्री. आता याच्यावरनं क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला की इंडिया आणि थायलंडचा जी एक्सरसाइज आहे जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज तिचं नाव काय आहे, तर तिचं नाव आहे मैत्री. इंडिया आणि थायलंडची जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे मैत्री. सो काय झालेलं आहे, डिपार्ट झालेले आहे, म्हणजे इंडियन आर्मी जी आहे ती डिपार्चर केलेलं आहे त्यांनी त्या एक्सरसाइज मध्ये पार्टिसिपेट करण्याकरता. तर बघूया सविस्तर. इंडियन आर्मी कॉन्टिजंट डिपार्ट झालेले आहे फॉर 13th एडिशन आणि या वर्षीचा कितवा एडिशन आहे तो 13th एडिशन आहे मैत्रीचा इंडिया आणि थायलंडच्या जॉईंट मिलिटरी एक्सरसाइजचा. जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज विथ थायलंड. ओके, जी शेड्यूल करण्यात आलेली आहे 1 जुलै to 15 म्हणजे 1 जुलै पासून ते 15 जुलै पर्यंत ती एक्सरसाइज पार पडणार आहे. आणि कुठे पार पडणार आहे ते, जे टक प्रोव्हिन्स आहे, टक प्रोव्हिन्स मधलं थायलंड मधलं जे टक प्रोव्हिन्स आहे तिथे फोर्ट वचित्र प्रकांड जे आहे तिथे टेक प्लेस होणार आहे, तिथे हेल्ड करण्यात येणार आहे ही एक्सरसाइज. प्रिव्हियस एडिशन कुठे झालेला होता, प्रिव्हियस एडिशन मेघालयाच्या उमरोई मध्ये झालेला होता सप्टेंबर 2009 मध्ये. ओके, तो जो प्रिव्हियस एडिशन होता याच्या आधीचा एडिशन तो मेघालयमध्ये झालेला होता आणि कधी झालेला होता तो सप्टेंबर 2019 मध्ये झालेला होता. इंडियन आर्मीचे 76 मेंबर कंटिजेंट काय राहणार आहे, प्रिलिमिनरी फ्रॉम लडाख स्काउट्स मधले राहणार आहे, त्याच्यासोबतच अलॉंगसाइड पर्सनल फ्रॉम द अदर युनिट. तर लडाख स्काउट्स मधले 76 मेंबर कॉन्टिजेंट जे आहे ते पार्टिसिपेट करणार आहे प्रिलिमिनरी आणि जे अदर पर्सनल्स आहे ते वेगळ्या वेगळ्या युनिट मधनं त्या एक्सरसाइज मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. आता हे तर झालं इंडियन आर्मी मधले 76 मेंबर्स पार्टिसिपेट करणार आहेत, कॉन्टिजेंट पार्टिसिपेट करणार आहेत. आता बघूया थायलंड आर्मी मधले किती करणार आहेत. तर रॉयल थायलंड आर्मी कॉन्टिजेंट मधले ते पण 76 पर्सनल जे आहे मेनली फ्रॉम 1st बटालियन 14 इन्फंट्री रेजिमेंट ऑफ 4th डिव्हिजन. तर हे सगळे पार्टिसिपेट करणार आहे थायलंड करून. मैत्री एक्सरसाइज बद्दल बघू घेऊया आपण आता. एक्सरसाइज मैत्रीचा एम काय आहे, त्यांचा उद्देश काय आहे, या एक्सरसाइजचा उद्देश आहे मिलिटरी जे कॉपरेशन आहे बिटवीन इंडिया आणि थायलंड मधलं जे मिलिटरी कॉपरेशन आहे त्याला एनहान्स करण्याचा त्यांचा उद्देश आहे, जो फोकस करतो ऑन जॉईंट काउंटर इन्सर्जन्सी अँड काउंटर टेररिझमला, ऑपरेशन्स इन जंगल अँड अर्बन सेटिंग अलाइनिंग विथ चॅप्टर
7 ऑफ द युनायटेड नेशन्स चार्टर. ओके, तर त्यांचं एनहान्स मिलिटरी कॉपरेशन दोन्ही देशांचे एनहान्स करण्यासाठीचा हा त्यांचा उद्देश आहे. सोबतच फोकस आहे जॉईंट काउंटर इन्सर्जन्सीवर आणि काउंटर टेररिझम ऑपरेशन्सवर, जे की राहणार आहे जंगल आणि अर्बन सेटिंग. की ऍक्टिव्हिटीज काय इन्क्लूड राहणार आहे त्यामध्ये, म्हणजे काय काय ऍक्टिव्हिटीज घेण्यात येणार आहेत एक्सरसाइज मध्ये. त्याच्यामध्ये राहणार आहे जॉईंट प्लॅनिंग, टॅक्टिकल ड्रिल्स आणि फिजिकल फिटनेस एक्सरसाइज. तर हे सगळे ऍक्टिव्हिटीज की ऍक्टिव्हिटीज त्या एक्सरसाइज मध्ये काय मैत्री एक्सरसाइज मध्ये इन्क्लुडेड आहेत. सो न्यूज काय आपली, इंडियन आर्मीचे जे कॉन्टिजंट्स आहे ते डिपार्ट केलेलं आहे त्यांनी. जे 13th एडिशन एक्सरसाइज आहे, 13th एडिशन कोणती एक्सरसाइज, जी जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे बिटवीन इंडिया अँड थायलंड मधली. तर त्याच्यासाठी इंडियन आर्मीने डिपार्चर केलेला आहे आणि कुठे होणार आहे, कुठे घेण्यात येणार आहे ती एक्सरसाइज, ती घेण्यात येणार आहे टक प्रोव्हिन्स मधल्या, थायलंडच्या टक प्रोव्हिन्स मधलं जे फोर्ट वचित्रा प्रकन आहे तिथे घेण्यात येणार आहे. आणि या वर्षीचं एडिशन 13th एडिशन आहे. सोबतच 76 मेंबर कॉन्टिजंट प्रिलिमिनरी त्याच्यामधनं लडाख स्काउट मधनं काय करणार आहे, पार्टिसिपेट करणार आहे. आणि अदर जे आहे काही ते वेगळ्या वेगळ्या युनिट्स मधनं त्याच्यात पार्टिसिपेट करणार आहेत. नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे सॅमसंग हेवी यांनी विन केलेला आहे $1 बिलियन ऑर्डर फॉर 4 LNG कॅरियर. तर $1 बिलियन काय ऑर्डर जो आहे तो जिंकलेला आहे 4 LNG कॅरियर्सनी सॅमसंग हेवी यांनी. तर बघूया साऊथ कोरियन शिप बिल्डर. तर साऊथ कोरियन शिप बिल्डर कोण आहेत, सॅमसंग हेवी इंडस्ट्रीज. सॅमसंग हेवी इंडस्ट्रीज ही आहे साऊथ कोरियाची शिप बिल्डर, ज्यांनी जिंकलेला आहे 1.4 ट्रिलियन वॉन ऑर्डर. तर हा ऑर्डर कशासाठी जिंकलेला आहे त्यांनी, बिल्ड करण्यासाठी 4 लिक्विफाईड नॅचरल गॅस कॅरियर्स फॉर अ मिडल ईस्टर्न शिपर. तर मिडल ईस्टर्न शिपर करता 4 लिक्विफाईड नॅचरल गॅस कॅरियर बिल्ड करण्याकरता 1.4 ट्रिलियन वॉन जे आहे त्याचा ऑर्डर जिंकलेला आहे सॅमसंग हेवी इंडस्ट्रीजने. सॅमसंग हेवी इंडस्ट्रीज जी आहे ती कशाची शिप बिल्डिंग आहे, ती शिप बिल्डर आहे साऊथ कोरियाची. जे वेसल्स आहे विल बी डिलिव्हर्ड टू द अनडिस्क्लोज शिपिंग कंपनी बाय ऑगस्ट 2028. ओके, ऑगस्ट 2028 मध्ये ते डिलिव्हर्ड करण्यात येणार आहे अनडिस्क्लोज शिपिंग कंपनी मधनं. आणि सॅमसंग हेवी इंडस्ट्रीज जे आहे ते त्यांनी म्हटलेलं आहे की ऑगस्ट 2028 पर्यंत डिलिव्हर्ड करणार आहेत वेसल्स. तर दिस शिप्स इन्क्लूड, तर या शिप्स मध्ये काय काय इन्क्लूड आहे, 19 LNG कॅरियर इन्क्लूड आहे, 2 व्हेरी लार्ज अमोनिया कॅरियर्स आणि 1 शटल टँकर. तर एक शटल टँकर सोबतच 2 लार्ज अमोनिया कॅरियर आणि 19 LNG कॅरियर त्याच्या शिप्स मध्ये इन्क्लुडेड आहेत. सो आपली ही न्यूज मध्ये काय कव्हर झालेलं आहे की सॅमसंग हेवी इंडस्ट्रीजनी 1.4 ट्रिलियन वॉनचं ऑर्डर जे आहे ते जिंकलेलं आहे. कशा करता, बिल्ड करण्याकरता 4 लिक्विफाईड नॅचरल गॅस कॅरियर कोणासाठी, फॉर मिडल ईस्टर्न शिपर्ससाठी. ओके, नेक्स्ट न्यूज आहे ऑबिच्युरी आहे. तर चायनीज बॅडमिंटन प्लेयर डाईज आफ्टर कोलॅप्सिंग ऑन कोर्ट इन एशिया ज्युनियर चॅम्पियनशिप मॅच. तर एशिया ज्युनियर चॅम्पियनशिप मॅच मध्ये जे चायनीज प्लेयर आहे, चायनीज बॅडमिंटन प्लेयर जे की 17 वर्षाचे आहे, त्यांचं नाव आहे झँग जिंग. ओके, तर यांचं काय झालेलं आहे, ते टुर्नामेंट मध्येच त्या कोर्ट मध्येच ते कोलॅप्स झालेले आहे, म्हणजे पडलेले आहे आणि ते पडल्याबरोबर त्यांची डेथ झालेली आहे. तर एशिया ज्युनियर चॅम्पियनशिप जी आहे, बॅडमिंटन एशिया ज्युनियर चॅम्पियनशिप ही कुठे होत आहेत, ही होत आहे इंडोनेशियाच्या योग्याकर्तामध्ये होत आहेत. तर तिथे जे चायनीज बॅडमिंटन प्लेयर आहेत झँग यांचा कोलॅप्स होऊन त्या कोर्ट मध्येच ते खेळताना कोलॅप्स झालेले आहे आणि त्यांचं तिथे निधन झालेले आहे. ते 17 वर्षाचे आहे. द शटलर वॉज प्लेइंग अगेन्स्ट जापान काझुमा काओन. तर कोणाच्या अगेन्स्ट मध्ये खेळत होते, ते जापानचे काझुमा काओन यांच्या अगेन्स्ट मध्ये खेळत होते. आणि इन द ओपनिंग गेम ऑन जून 30 मध्ये विच वॉज टाईट झालेली होती, 11-11 या पॉइंटने टाय झालेली होती ती मॅच, व्हेन ही कोलॅप्स, जेव्हा ते कोलॅप्स झालेली होती.
नंतर त्यांना इमिजिएटली मेडिकल ट्रीटमेंट देण्यात आलेली आहे, पण तिथे त्यांना मग डेथ झाली आहे म्हणून त्यांचे काय हॉस्पिटलमध्ये त्यांना डेथ डिक्लेअर करण्यात आलेला आहे. द यंग प्लेयर हु ओरिजिनली हेल्ड फ्रॉम, आणि कुठले आहे ते ओरिजिनली, ते आहे जियाजिंग इन द चायनीज प्रोव्हिन्स ऑफ झेंगजियांग. ओके, जे चायनीज प्रोव्हिन्स आहे झेंगजियांग इथल्या झॅजिंग मधले आहे ते. त्यांनी जॉईन कधी केलेलं होतं, नॅशनल ज्युनियर स्क्वॉड 2023 मध्ये जॉईन केलेलं होतं, आणि बरेचसे चॅम्पियनशिप त्यांनी जिंकलेले आहे, ज्याच्यामध्ये इन्क्लूड आहे टीम अँड मेन्स टायटल इन ग्रुप बी ऑफ चायना बॅडमिंटन ज्युनियर चॅम्पियनशिप इन 2023 आणि 2024. तर त्यांनी बरेचसे काय जिंकलेले आहे, चॅम्पियनशिप जिंकलेले आहेत. 2023 मध्ये चायना बॅडमिंटन ज्युनियर चॅम्पियनशिप आणि 2024 मध्ये पण टीम आणि मेन्स टायटल ग्रुप बी चे त्यांनी जिंकलेले आहे. तो चायना बद्दल बघूया. कॅपिटल आहे बीजिंग, प्रीमियर आहे ली क्वांग, प्राईम मिनिस्टर, ओके, प्राईम मिनिस्टर आहे ली क्वांग, प्रेसिडेंट आहे जी जिनपिंग, आणि ऑफिशियल लँग्वेज आहे तिथली मॅन्डरीन. ओके, मॅन्डरीन तिथली ऑफिशियल लँग्वेज आहे. आता मला तुम्ही सांगा की याची करन्सी काय आहे इथली. कमेंट बॉक्स मध्ये सांगा की मला चायनाची करन्सी काय आहे. तो नेक्स्ट बघूया, आजच्या न्यूजवर आधारित क्वेश्चन बघूया आपण. तो फर्स्ट क्वेश्चन आहे, इंडियन नेव्ही यांनी सक्सेसफुली डेव्हलप केलेला आहे आणि सर्टिफाईड केलेला आहे एक न्यू एक्सप्लोजिव्ह. तर त्या नवीन एक्सप्लोजिव्हचं नाव काय आहे, जी 2.01 टाइम्स ग्रेटर दॅन स्टँडर्ड TNT. तर जे स्टँडर्ड TNT आहे त्याच्या 2.01 टाइम्स ती काय आहे, लिथल आहे. तर त्याचं नाव आहे सिबेक्स 2. ओके, सिबेक्स 2 हे काय आहे, एक नवीन एक्सप्लोजिव्ह आहे जे डेव्हलप केलेलं आहे आणि सर्टिफाय केलेलं आहे इंडियन नेव्हीने. नेक्स्ट, इंडियन चेस लेजंड विश्वनाथ आनंद यांनी जिंकलेला आहे 10th लिओन मास्टर्स टायटल बाय डिफिटिंग हुम. कोणाला त्यांनी डिफीट केलेला आहे, कोणाला पराभूत केलेला आहे त्यांनी त्या फायनल मॅच मध्ये, GM जॅमी सॅन्टोस यांना डिफीट करत त्यांनी जिंकलेला आहे 10th लिओन मास्टर्सचं टायटल. नेक्स्ट, which airline company will set up South Asia's largest flight training school in अमरावती. तर कोणती कंपनी आहे, कोणती एअरलाईन आहे जी साऊथ एशियाचं लार्जेस्ट फ्लाईट ट्रेनिंग स्कूल अमरावती मध्ये सेटअप करणार आहेत, तर ते आहे एअर इंडिया. इंडियन आर्मी कॉन्टिजेंट लेफ्ट फॉर फोर्ट वाचिंगप्रकन, ओके, in Tak province of Thailand for which edition of India Thailand joint military exercise. तर जी जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहे इंडिया आणि थायलंडची, जिचं नाव आहे मैत्री. तर या वर्षीचा त्याचा कोणता एडिशन आहे, त्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी इंडियन आर्मी जी आहे त्यांनी डिपार्चर केलेलं आहे. तर कोणतं एडिशन आहे, 13th एडिशन आहे मैत्रीचं. नेक्स्ट, साऊथ कोरिया शिप बिल्डर सॅमसंग हेवी इंडस्ट्रीज यांनी रिसीव्ह केलेला आहे ऑर्डर, कितीचा ऑर्डर, 4 LNG कॅरियर चा ऑर्डर त्यांनी काय केलेला आहे, रिसीव्ह केलेला आहे, ज्याची वर्थ किती $1 बिलियन आहे, त्याची वर्थ आहे $1 बिलियन. ओके, $1 बिलियन त्याची कॉस्ट आहे, वर्थ आहे. नेक्स्ट, रिसेंटली 17 इयर्स ओल्ड बॅडमिंटन प्लेयर यांची डेथ झालेली आहे. कोर्ट मध्येच ते काय झालेले आहे, कोलॅप्स झालेले आहे एशिया ज्युनियर चॅम्पियनशिप मॅच इथे. तर ही वॉज फ्रॉम विच कंट्री, कोणत्या कंट्रीला बिलॉंग करतात ते, कुठनं हेल करतात, तर ते आहेत चायनाची. सो तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला तुम्ही जॉईन करा, लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि आजच्या न्यूजचे तुम्हाला PDF हवे असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. सोबतच तुम्हाला जर याचे शॉर्ट्स पाहायचे असेल तर तुम्ही YouTube शॉर्ट्स वर बघू शकता. या न्यूजचे तुम्हाला YouTube शॉर्ट्स तिथे मिळून जाणार. थँक्यू.